सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण थोडीशी इंटरेस्टिंग माहिती तर पाहणार आहोतच, सोबत योगासनही करणार आहोत. यावर्षी डायबिटीज म्हणजे मधुमेहाशी संबंधित मृत्यूचा आकडा हा थक्क करणार आहे. कुठल्याही अपघातानं किंवा आजारानं, इवन दारूच्या व्यसनानं मरणाऱ्यांच्या आकड्यापेक्षाही डायबिटीजने मरणाऱ्यांची संख्या जास्तच आहे. मधुमेहामुळं किंवा डायबिटीजमुळं काय काय होऊ शकतं? अंधत्व येऊ शकतं, किडन्या निकामी होऊ शकतात, हृदयविकार ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, स्ट्रोक्स हे पण येऊ शकतं आणि आपला मृत्यू होऊ शकतो. आता 2021ला जवळपास पूर्ण जगातील 537 ते 79 वर्षापर्यंतचे पीडित आहेत या मधुमेहानं. 2030ला 643 मिलियनपर्यंत जाऊ शकतो आणि 2045पर्यंत 783 मिलियनपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे दर 10 लोकांपैकी 1 लोकाला हा मधुमेहाचा धोका होऊ शकतो. मग मधुमेह आपल्याला होऊच नये आणि झालेला असेल तरी तो कमी व्हावा, यासाठी आपल्याला कोणकोणते आसनं करायचे आहेत? तर नौकासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, मयूरासन हे जर आपण केलं तर आपल्याला मधुमेह होणार नाही. आता आपण टी व्हीमध्ये जाहिराती पाहतो पहा. ग्लोविंग फेस म्हणजे त्वचा उजळण्यासाठी बाजारात असंख्य सौंदर्य प्रसाधनं जाहिरातीतून आपल्यावर भडीमार करतो. फेअरनेस क्रीम, इंजेक्शन्स. आता लोकसत्ता पेपरला आलेली ही एक बातमी आहे. आता या बातमीमध्ये सौंदर्य प्रसाधनांचा धोका कसा आहे आपल्या शरीरावर हे त्यांनी सांगितलेलं आहे. फेअरनेस क्रीम, इंजेक्शन्स यांचा भडीमार आपल्या शरीरावर होतो आणि यात ग्लुटाथिऑनचे प्रमाण जास्त असून त्यांचा फक्त त्वचेवरच नाही तर मूत्रपिंडावर म्हणजे आपलं ब्लॅडर जे आहे याच्यावरही वाईट परिणाम होत असल्याचं संशोधनातून आढळून आलं आहे. आणि याचाच परिणाम इतका पुढं जाऊन धोकादायक होतो की आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे, इम्युनिटी पॉवर आहे, ही सुद्धा आपली कमी होत जाते. म्हणजे भविष्यात मूत्राशयाच्या संबंधित आजारांचा धोका अधिक वाढलेला आहे. जर विपरीत करणी आणि हलासन हे 2 आसनं जर केले तर आपली जे चेहऱ्याची स्किन आहे, जी त्वचा आहे ती उजळते आणि तजेलदार बनते. हार्निया याचा सुद्धा आपल्या आजूबाजूला भरपूर सारे रोगी आपल्याला किंवा आजारानं त्रस्त असलेले लोक आढळून येतात. आता आपल्या शरीरातील हार्निया काय आहे? तर आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रातून एखादा अवयव किंवा त्याचा भाग बाहेर येतो आणि तो आपल्या शरीराची जागा व्यापतो. पोटातील कमजोर स्नायूमुळं निर्माण झालेल्या पोकळीत आपली आतडी ही ओढली जातात, इंटेस्टाईन्स ओढली जातात आणि हार्निया होतो आपल्याला. तर यासाठी हार्निया होऊच नये, झाला असेल तर त्याचा त्रास कमी व्हावा, यासाठी कोणकोणते आसनं आहेत? गरुडासन आणि अर्धमत्स्येंद्रासन केलं तर बराच फरक पडतो. पण आता आपलं झालंय असं की आपल्या सर्वांचीच लाखो रुपये खर्चून दवाखान्यात तासनतास ताटकळत बसायचं, वर्षानुवर्ष एखाद्या रोगावर उपचार करायचा, त्यासाठी लाखो रुपये खर्चायचे, ही आपली तयारी असते. पण घरच्या घरी 10-15 मिनिट आपल्याला योगासन आणि प्राणायाम करण्याची तयारी नसते. बघा, विचार करा आणि आजपासूनच योगासनं आणि प्राणायाम करायला सुरुवात करा. तर मग सुरुवात करूया या आसनांना. आज आपल्याला उभं राहून करायचे गरुडासन. गरुडासन कसं करायचं? तर उजव्या पायाला डाव्या पायाचा संपूर्ण विळखा घालायचा, पाठीमागून घ्यायचं, पूर्ण विळखा घालायचा. उजवा हात याला डाव्या हाताचा विळखा घालायचा, नमस्कार पोझिशन. आणि याच स्थितीमध्ये आपल्याला थांबून राहायचं. 1 मिनिट जरी आपण या स्थितीमध्ये थांबलं तरी भरपूर झालं. यानंतर हळूहळू परत आपल्याला दोन्ही हात मोकळे आणि दोन्ही पाय मोकळे करू. आता हे उजव्या पायाला, याच पद्धतीने आपण डाव्या पायालाही करू शकतो. डावा पाय ठेवायचा, त्याला उजवा पाय समोरून घेऊन नंतर पाठीमागे विळखा घालायचा, नंतर डावा हाताला उजव्या हाताचा विळखा. या स्थितीत, या पोझिशनमध्ये आपल्याला स्थिर राहायचं. सुरुवातीला 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद असं करत करत 1 मिनिट जर आपण केलं तर याचा बराचसा फायदा. हार्नियासाठी हे आसन अत्यंत उपयोगी आहे. परत हळूहळू हात मोकळे,
यानंतर आपल्याला बसून करायचंय ते अर्ध मत्स्येंद्रासन. तर हे कसं करायचंय याची कृती एकदा पाहूया आपण. सरळ आपण मांडी दोन्ही पाय आपले थोडासा वॉर्मअप करून घ्या आणि उजवा पाय हा उचलायचा आणि डाव्या मांडीच्या पाठीमागं आपल्याला ठेवायचा आहे आणि जो डावा पाय आहे तो उजव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे. नंतर आपला उजवा हात हा डाव्या गुडघ्याच्या बाजूने वळसा घालून आपण जो डावा पाय ठेवलेला आहे त्या पायाच्या पंजाला किंवा अंगठ्याला धरायचंय आणि हा डावा हात आपण हळूहळू आपल्या पाठीमागं मांडीला स्पर्श होईल या पद्धतीने घ्यायचंय. आपली हनुवटी आपल्या खांद्यावर वळवायची, आपली नजर पाठीमागं. या स्थितीत आपल्याला जितका शक्य वेळ होईल तितका आपल्याला थांबायचंय. सुरुवात 10, 15 सेकंद, 20 सेकंद यापासून ते आपण 1 मिनिटापर्यंत. परत आपला डावा हात आपण सोडवून घ्यायचा आहे, आपला उजवा हातही सोडवून घ्यायचा आहे. डावा पाय जो उजवा पाय आपण ठेवलेला होता तो मोकळा करून घ्यायचा आहे आणि डावा पाय सरळ. आता हे उजव्या पायाला केलं तसंच सेम आपण डाव्या पायाला करू शकतो. आपला डावा पाय लेफ्ट लेग जो आहे तो उचलायचा, उजव्या पायाच्या मांडीच्या मागं तो घेऊन जायचा आहे. उजवा पाय या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या थोडासा बाजूला घ्यायचा आहे. आपला डावा हात ह्या जो उजवा पाय ठेवलेला होता त्याला वळसा घालून, आता भरपूर जणांना ज्यांना खूप चरबी असेल त्यांचे हात पोहोचणार नाही. सुरुवातीला आपल्याला फॅट्स कसे कमी करायचे ते पाहून नंतर हे करायला लागेल. हे पकडायचं. आपला उजवा हात जो आहे तो परत आपली आता मान उजव्या बाजूने वळायची. आपला उजवा हात वापस घेऊन मांडीला धरायचा आणि आपली हनुवटी आपल्या खांद्याकडे, नजर पाठीमागेला बाजू. दोन्ही स्थितीमध्ये सारखाच वेळ थांबायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण उजवा पाय घेतो तेव्हाही डावा पाय घेतो तेव्हाही एक मिनिट इथपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचे. शक्यतो तितका वेळ आपल्याला केलंच पाहिजे. दररोज जर सराव केलं तर हे होऊ शकतं. आणि परत आपला उजवा हात मोकळा करून घेऊ, डावा हात मोकळा करून घेऊ. आपला डावा पाय आणि उजवा पाय दोन्ही मोकळे करून घेऊ. थोडंसं वॉर्मअप, थोडंसं मोकळीका करून घेऊ. हे आपण केलं अर्ध मत्स्येंद्रासन. यानंतर आपल्याला करायचंय हलासन. यानंतर आपण काल विपरीत करणे शिकलेलं होतं त्या पद्धतीने आपले गुडघे घ्यायचे, वर सरळ करायचे आणि आपल्या दोन्ही हातांचा आधार देऊन जसं आपण विपरीत करणे केलेलं होतं या पद्धतीनं. यानंतर हळूहळू आपले पाय पूर्ण पाठीमागे टेकायचे. आपले पाय हे गुडघ्यामध्ये वाकले नाही पाहिजे, ताठ पाहिजे. हे हलासन. असंच या स्थितीमध्ये सुद्धा आपण थांबू शकतो. आपल्याला हे सुद्धा कमीत कमी 1 मिनिट करायचे. सुरुवात 10-20 सेकंदापासून. नंतर हळूहळू आपले हात परत आपल्या कमरेजवळ आणून पाय गुडघ्यातून वाकवून वर घेऊन आपली हातांच्या आधारानं हळूहळू पाय खाली आणून आता हे झालं हलासन. यानंतर आपल्याला सर्वात शेवटी जे पोटावर झोपून जे करायचे ते आपल्याला करायचे मयूरासन. चला
तर मयूरासन पण आपण कसं करायचं ती कृती पाहूया. सुरुवातीला आपण गुडघ्यावर थांबायचंय. आपले हात मनगट यासाठी मजबूत पाहिजेत आणि शरीराचा तोल आपल्याला सांभाळायचे मोरासारखा. आपले दोन्ही हाताचे तळवे आपल्या पायांच्या गुडघ्यांच्या बाजूला घ्यायचे. आपले आणि दोन्ही कोपरे जे आहेत हे आपल्याला आपल्या पोटांच्या खाली ठेवायचे आणि हळूहळू आपल्याला आपली डोकं आणि आपले पाय दोन्ही आपल्याला वर करायचे. या आसनाचा सराव सुद्धा आपल्याला 10-15 सेकंदापासून जवळपास अर्धा मिनिट 1 मिनिटापर्यंत न्यायचं आहे. आता या आसनानं आपल्या ज्या पोटातले जे स्नायू आहेत हे दोन्ही दाबले जातात. आपले फुफ्फुस तर कार्यक्षम होतात. आपल्याला हृदयरोगाचा सुद्धा जो धोका आहे तोही कमी होतो. तर आपण हे आसनांचा सराव करावा. आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवाव्यात. परत उद्या नवीन आसनं नवीन माहिती घेऊन भेटूया. पर्यंत नमस्कार. जय हिंद.